बैजा ब्रेक फेल या बैलजोडीनं धुरळा उडवला। चंद्रहार पाटील यांनी सांगलीमध्ये आयोजित केलेल्या श्रीनाथ केसरी बैलगाडा शर्यतीचा निकाल काल रात्री उशिरा जाहीर झाला। आलिशान गाड्या आणि आकर्षक बक्षिसं यामुळे ही बैलगाडी शर्यत राज्यभर चर्चेचा विषय ठरली होती। या स्पर्धेमध्ये कोल्हापूरच्या शिरोळचे बाळूदादा हजारे यांच्या हेलिकॉप्टर बैजा आणि ब्रेक फेल या बैलजोडीनं मैदान मारत मानाच्या मालकाच्या दारामध्ये फॉर्च्युनर गाडी उभी केली। या स्पर्धेसाठी राज्यभरातून बैलगाडी मालक आणि बैलगाडा शर्यत प्रेमींनी मोठी गर्दी केली। टाकला तरी तुमचीच पावती जाणार आहे, तुमच्याच नावाची डबड्यात जाणार आहे, लक्षात घ्या। पावती अमोल मधने स्टेजकडे या। पुढची बातमी आहे साताऱ्याहून। साताऱ्यातल्या मलवडी गावच्या एका पाळीव म्हशीनं आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची मान उंचावली आहे। सर्वात लहान उंची असणाऱ्या साताऱ्यातील राधा म्हशीची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे। या म्हशीची उंची आहे केवळ 83.8 सेंटीमीटर म्हणजेच 2 फूट 8 इंच इतकी, तर तिचं वजन 285 किलो आहे। एक जागतिक विश्वविक्रम नोंदवला, त्यामध्ये तिची जगातील सर्वात बुटकी म्हैस अशी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये ती नोंद झालेली आहे। त्याचप्रमाणे आतापर्यंत आपल्या राधाने महाराष्ट्रामध्ये तसेच महाराष्ट्राबाहेर 13 कृषी प्रदर्शने केली, त्यामुळे कर्नाटकमध्ये जाण्याची संधी भेटली आतापर्यंत आपल्याला। त्याचप्रमाणे आपण एक 12 जानेवारीमध्ये तिचे इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये देशातील सर्वात छोटी म्हैस म्हणून नोंद झाली होती आणि तिचे आत्ताच 12 सप्टेंबर 2025 रोजी जगातील सर्वात छोटी म्हैस म्हणून नोंद झालेली आहे। तर पश्चिम विदर्भामध्ये सर्वात मोठी बाजारपेठ अशी ओळख असलेल्या वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 2 दिवसांपूर्वी सोयाबीनच्या बिजवाई उन्नती वाणाला तब्बल 8,530 रुपये एवढा उच्चांकी दर मिळाला। इतका दर मिळाल्याच्या पावत्या व्हायरल झाल्यानंतर या वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत आणि बाहेर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या। यवतमाळ, जालना, हिंगोली, बुलढाणा, अकोला या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर इथं विक्रीसाठी सोयाबीन आणले। तर रब्बी हंगामासाठी कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून तयारी सुरू करण्यात आली आहे। कांद्याचं बियाणं बोगस मिळते, त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याच्या तक्रारी आहेत। तर बोगस बियाणं विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांवर थेट परवाने रद्दची कारवाई करणार असल्याचं कृषी विभागानं म्हटलंय।